गुढीवरचा उलटा तांब्या म्हणजे शंभूराजांचं मस्तक आहे आणि ते भाल्याच्या टोकाला लावून औरंगजेबानं सर्वत्र फिरवल्यामुळं महाराष्ट्रात गुढीवरती उलटा तांब्या लटकवून गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत सुरू झाली। ही गोष्ट किती खरी आहे याचं मी आज उत्तर देणार आहे। म्हणजे या गुढीपाडव्याला घरावरती गुढी उभा करायची की केसरी भगवा ध्वज उभा करायचा याचं उत्तर तुम्हाला समजेल। मित्रांनो, सोशल मीडियावरती पसरणाऱ्या या मेसेजेसमध्ये मुळात 3 महत्त्वाचे मुद्दे असतात। यातला पहिला मुद्दा, औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू झाला। औरंगजेबानं भाल्याच्या टोकाला शंभूराजांचं मस्तक लावून ते सर्वत्र फिरवलं आणि आदेश केला की याच मस्तकाचं प्रतीक असणारी गुढी त्याच्यावरती उलटा तांब्या लटकून तुम्ही तुमच्या घरावरती उभी करायची की शंभूराजांच्या हत्येसाठी औरंगजेबानं जाणून बुजून गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस निवडला, जेणेकरून त्याला हिंदूंचा सण थांबवता येईल। या तिन्ही प्रश्नांची उत्तर देतो। पहिला प्रश्न, शंभूराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू झाला का? तर नाही। शंभूराजांच्या अगोदरच्या अनेक संतांच्या काव्यामधून थेट गुढीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। शिवकालीन पत्रांमध्ये सुद्धा हा उल्लेख थेट पाहायला मिळतो, जो तुम्ही स्क्रीनवरती वाचू शकता। त्यामुळे संभाजी महाराजांच्या अगोदरच्या काळात जवळपास 400-500 वर्षांपूर्वीपासून इथे गुढी उभारली जात होती, हे मात्र शाश्वत सत्य आहे। पण औरंगजेबानं शंभूराजांचं मस्तक भाल्याच्या टोकाला लावून सर्वत्र फिरवल्यानंतर आदेश जर काढला असेल की आता तुम्ही याचंच प्रतीक असणारी गुढी तुमच्या दारात उभा करा आणि त्याच्यावरती शंभूराजांचं मस्तक असणारा उलटा तांब्या ठेवा, समजा जर असं झालं असतं तर या महाराष्ट्राच्या मातीनं आणि इथल्या मराठ्यांनी औरंगजेबाचा हा हुकूम मानला असता का आणि तो पुढची 300 वर्ष कबूल करून आपल्या घरावरती गुढी उभारल्या असत्या का? असं कदापि झालं नसतं। शंभूराजांच्या हत्येनंतर इथल्या गवताच्या पात्यालाही भाले फुटले होते। त्यामुळे जर यदा कदाचित औरंगजेबानं असा कुठला घाणेरडा नियम काढला असेल की आता तुम्ही तुमच्या घरावरती उलटा तांब्या लटकवायचा, जे आमच्या संभाजी महाराजांच्या हत्येचं प्रतीक आहे, तर इथल्या मराठ्यांनी ही गोष्ट कदापि सहन केली नसती। याचा अर्थ काय? घरावरती गुढी उभारून त्याला उलटा तांब्या ठेवण्याची पद्धत शंभूराजांच्या हत्येच्या अगोदरपासूनच असली पाहिजे। आणि आता तिसरा मुद्दा, शंभूराजांच्या हत्येसाठी औरंगजेबानं जाणून बुजून गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस निवडला, जेणेकरून शंभूराजांच्या हत्येमुळे गुढीपाडवा हा हिंदूंचा सण बंद होईल। पण याच्याबद्दल कुठलाही ठोस पुरावा आपल्याला पाहायला मिळत नाही की औरंगजेबानं जाणून बुजून 11 मार्च हीच तारीख का निवडली। त्यामुळे याच्याबद्दल कुठलंही वक्तव्य करणं चुकीचं ठरेल। त्यामुळे आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की शंभूराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा असा कुठलाही संबंध तुम्हाला दिसतो का? तुम्ही यावर्षी तुमच्या घरावरती गुढीपाडव्यासारखी साजरी करणार की मग भगवा झेंडा उभारून साजरी करणार की मग दोन्ही उभा करणार, हे आता तुमचं मत आहे। पण तुम्ही जे काही बोलाल, जे काही व्यक्त व्हाल, ते जरा काळजीपूर्वक व्यक्त करा, कारण किती झालं तरी हा मुद्दा तुमच्या आमच्या शंभू महाराजांच्या हत्येचा आहे।